फोन कर तुझा लवकर. तुला काय काय गिफ्ट आलं सांग लवकर. सांग सांग लवकर तुला काय काय गिफ्ट आलेलं आहे, मी काय दिलेलं आहे. अरे थोडं जोराने बोल ना, बोल जोराने. अजून अजून बॉटल, अजून कंपास, अजून कलर, अजून. डब्बा. अच्छा अच्छा. आणि तुझा बर्थडे कधी असतो सांग लवकर. 26 जानेवारी. अच्छा 26 जानेवारीला हिचा बर्थडे असते. आणि हिचा बर्थडे खूप छान झालेला आहे. आणि हिच्या बर्थडेला काय ठेवलं होतं का तुझ्या मम्मीनी? जिलेबी जिलेबी. अरे जिलेबी आणि भेळ. जिलेबी आणि चिवड्याची भेट ठेवली होती. खूप छान उसळ, मटाची उसळ. आणि हिचा भाऊ जो आहे लहान, मोठा भाऊ, सॉरी आहे ना, मोठा भाऊ मोठा भाऊ तो गेलेला आहे शाळेत. शाळेत गेलेला आहे. आता त्याला शाळेतून सुट्टी होणार. किती वाजता सुट्टी त्याची? 5 वाजता. आणि तुझी किती वाजता सुट्टी? 11:30. अरे बाप. मी तोपर्यंत 12 वाजता असेल. आणि आता निधी किती वर्ष झाली निधी तू? 6. अच्छा अच्छा. आमची निधी 6 वर्षाची झालेली आहे. आणि पुढच्या वर्षी नाही 7 तुला लागलं, निधीला 7 लागलं, आमच्या निधीला 7 लागलं. अच्छा. ही माझी पुतणी आहे, गोड आहे, गोंडूस माझी मुलगी. आणि हिचा बर्थडे 26 जानेवारीला. माहित आहे मला, माहित आहे. 26 जानेवारीला बर्थडे आहे गुड्डूला. आमच्या गुड्डूला 26 जानेवारीला बर्थडे आहे. आणि बर्थडे तर खूप छान झाला. केक पण हिचा, कोणता केक आणला होता तुझ्या बर्थडेला? बटरफ्लाय. बटरफ्लाय केक आणला होता. अच्छा अच्छा. आणि बटरफ्लाय केक आणला होता. आणि आम्ही एक व्हिडिओ काढला होता, तो पण व्हिडिओ टाकू. तिच्या बर्थडेचा, केकचा, बर्थडेचा खूप छान बर्थडे झाला होता. आणि हिचा बर्थडे, तिचे फ्रेंड खूप आले होते. किती फ्रेंड आले होते तुझे? दादाचे 7. तुझे फ्रेंड किती आले होते? माझे फ्रेंड 1 आले. अच्छा. आणि तिचं नाव आता प्रशस्ती आहे का तिचं नाव? अच्छा. आमच्या पुतणीच्या, म्हणजे आमच्या मुलीच्या फ्रेंडचं नाव प्रशस्ती आहे ना? प्रशस्ती. अच्छा अच्छा. आणि ती थोडी तब्येत पण खराब झाली. केक खाऊ खूप गोडूची. केक खूप खाल्ला तिने. केक खूप खाल्ला. मला माहित आहे केक खाल्ला तू. गोंडूस मुलगी आहे आमची. खूप 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 केक खाल्ला तिनं. आणि तिने तर सगळ्यात जास्त किटकॅट चॉकलेट खाल्ले. किटकॅट चॉकलेट खूप आवडतात तिला. किटकॅट चॉकलेट आहे ना? किटकॅट चॉकलेट. किटकॅट मामाने आणले होते. आणि जे 2 दात बघा, दात पडले बघ. बघा दात दाखव, बघा दात. 2 दात पडली तिची. बघा बघा बघा. अजून दात पडतात तिचे. अच्छा अच्छा अच्छा.
खूप छान आहे आणि तिचं नाव निशिता आहे शाळेमध्ये. हा ही नीती. घरी निधी आहे आमच्या बाईचं नाव. आणि 5-5:30 तिचा मोठा भाऊ येणार स्वराज. खूप छान मुलगा आहे तो पण. बाय. आणि पहिल्यासारखे बर्थडे आमचे होत नाही आता तर. बर्थडे असे होतात की केक फेकाफाकीच करतो सगळेजण. मेन म्हणजे तर बर्थडे पहिले खूप छान होत होते, सगळ्यांना सोबत बसून खा, सगळ्यांना केक खाऊ घाला. आणि आता तर तसं राहिलं नाही. आता तर केक डायरेक्ट फेकूनच देतात, खात नाही. याविषयी गरीब लोकांना द्या, गरीब लोक खातात. आपलं हेच म्हणणं आहे, गरीब लोकांना जेवढं देसान तेवढं छान. केक फेकू नका. आणि आमचे इकडे कसं आहे, मुलं ऐकत नाही. खूप भयानक परिस्थिती आहे. गरीब लोकांना मिळत नाही तर त्यांना खाऊ घाला केक. तसं पण गरीब लोकांना खूप छान वाटतं केक दिलं तर. त्यांना कधी मिळणार नाही ना, कधी मिळत नाही त्यांना. त्याच्यामुळे त्यांना असं वाटते की आपल्याला काय भेटलं आणि काय नाही. माझी इच्छा आहे की बा गरीब लोकांना जास्तीत जास्त मदत करा. गरीब लोकांना खूप छान वाटते गरीब लोकांना मदत केली तर. कसं आहे मित्रांनो, आयुष्य एकदाच मिळतो असं नाही, मिळत नाही म्हणून. एकदाच आयुष्य मिळतो, खूप मजेशीर जगा. सगळ्यांनी एन्जॉय करा. आयुष्यात एन्जॉय केलाच पाहिजे. एन्जॉय केल्याशिवाय पर्याय नाही. आणि घुमायला तर गेलोच पाहिजे. घुमायला नाही गेलं तर काहीच फायदा नाही. आणि मी घरीच बसलो असतो, कुठंच जात नाही फिरायला. अरे कसं आहे, कामधंदे पण करावंच लागतात ना, त्याच्यामुळे बसलेला असतो. आणि आमच्या इकडे आता उन्हाळ्यासारखं ऊन पडत आहे. तुमच्या इकडे पडत आहे का ऊन? ऊन तिकडे नसेल. प्रयागराजला तर खूप थंडी आहे म्हणतात, असं मी ऐकलं. थंडी आहे. हो. आणि सर्वात जास्त थंडी UP मध्येच राहते. UP, मध्य प्रदेश तिकडेच राहते. महाराष्ट्रात पण राहतो आणि महाराष्ट्रात सगळ्यात जास्त ऊन तपते. महाराष्ट्रात सगळ्यात जास्त ऊन तपते. यार कटिंग केली मी आता, मला काय समजून नाही राहिलं. माझ्या डोक्यात कोंडा झाला. करावं लागेल, बघावं लागेल दोस्तांनो, बघावं लागेल, करावं लागेल. काय ना काही केस धुवावं लागतील मला उद्या परत, काही खूप कोंडा निघत आहे. कोंड्याला काही इलाज आहे का मित्रांनो?
मी खूप करून बघितलं, काही जमून नाही राहिलं. आमचा मित्र आहे एक रोहित रेलकर, त्याला विचारावं लागेल काही होते का. आणि मला सांगसान आमच्या निधीचा बड्डे कसा झाला, सेलिब्रेट कसं केला. आणि त्यामध्ये मी विसरलो तुम्हाला सांगितलं, तिची लूट